ऑफिसमध्ये दिवस सुरू झाला. वातावरण ताणलेलं. सगळे सॉफ्टली सास धरून बसले होते. अन्वीने धैर्य गोळा करून आपल्या डेस्कवर बसली. तिच्या लाल साडीतील सौंदर्य आणि केसांतील गजरा प्रत्येकाच्या लक्षात येत होते, पण ती फक्त आपलं काम करायला तयार होती. आरव ऑफिसमध्ये आला. त्याचा चेहरा कठोर, डोळ्यात थंडगार नजर. तो थोडा थांबला आणि ती पाहताच म्हणाला, तुझं हे सगळं योग्य आहे असं तुला वाटतंय का? अन्वी हसली आणि शांतपणे म्हणाली, मी फक्त माझं काम करणार आहे श्री मेहरा, बाकी काही नाही. सकाळच्या मीटिंगमध्ये सर्व बिझनेस पार्टनर्स गंभीर होते. अन्वीने प्रेझेंटेशन सुरू केलं. तिचा आवाज ठळक आणि आत्मविश्वासाने भरलेला होता. आरव डोळ्यात राग धरून बसला, पण त्याला जाणवलं की ती हळूहळू सगळ्यांवर प्रभाव पाडू लागली आहे. तो स्वतःशीच म्हणाला, ती अजून माझ्या नियंत्रणाखाली नाही, पण हळूहळू लोक तिला मान देतील आणि मला हे सहन करायला लागेल. अन्वीच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत होता. ती फक्त सुंदर दिसत नव्हती, तर स्वतःच्या शक्तीची जाणीव दाखवत होती. आरव अजूनही कट्टर रागीट होता, पण आता तिच्या अस्तित्वाची किंमत लक्षात येऊ लागली होती. दुपारी ऑफिसमध्ये कामाच्या गडबडीत वारा होता. अन्वीने आपलं प्रेझेंटेशन कंप्लीट करून टेबलवर ठेवले. तिने लक्षात घेतलं की सगळ्यांची नजर अजूनही तिच्याकडे आहे. आरव काही अंतरावर उभा होता, हातात कागदांचा ढिगारा धरून. तो थोडा थांबला आणि म्हणाला, ही मुलगी मला अजून खूप त्रास देईल, पण जरा तरी आकर्षक आहे हे नाकारता येत नाही. तेवढ्यात प्रोजेक्टवर अचानक काही फाईल्स उघडल्या, ज्या अन्वीच्या प्रोजेक्टशी संबंधित नव्हत्या. संपूर्ण टीम गोंधळलेली. काय झालं? काही जण विचारले. अन्वीने धीर धरून हसली. ही चुकीची फाईल्स आहेत. मी योग्य प्रेझेंटेशन तयार केलं आहे, तिने थोड्या आत्मविश्वासाने सांगितले. आरव जवळ आला. त्याने तिच्या कामात तिरस्कार दाखवला, पण आतल्या मनात काहीतरी हलकं झालं. तो स्वतःशीच म्हणाला, ती फक्त सुंदर नाही, तिच्यात धैर्य आणि आत्मविश्वास आहे, आणि हे खूप कमी लोकांमध्ये असतं. ऑफिसमधील इतर लोक आता हळूहळू तिच्या कौशल्याचे कौतुक करू लागले. अन्वीने जाणवलं की ती फक्त सौंदर्याने नाही, तर बुद्धीनेही लोकांना प्रभावित करू शकते. पण आरव अजूनही कट्टर रागीट होता. प्रेम किंवा कौतुक दिसवायचा अजिबात विचार नव्हता. त्या क्षणी अन्वीच्या डोळ्यात एक चमक आली. हा संघर्ष अजून आहे, पण मी टिकणार आहे, आणि एक दिवस तो देखील माझ्या सामर्थ्याला मान देईल. ऑफिसमधलं प्रेझेंटेशन संपलं. सगळे निघून गेले. फक्त आरव आणि अन्वी आत उरले. अन्वी आपले कागद गोळा करत होती, तेव्हा तिचा हात कागदांवरून घसरला आणि सगळे कागद जमिनीवर पडले. ती खाली वाकून कागद उचलायला लागली. आरवही जवळ आला आणि अचानक त्याचा हात तिच्या हाताला स्पर्श करून गेला. क्षणभर दोघांचे डोळे भिडले. अन्वीच्या डोळ्यात भीती नव्हती, तर शांत निरागसता होती. आरव थोडा वेळ तिला बघतच राहिला. हे डोळे एवढं का बोलतात? का मी नजर वळू शकत नाही? तो स्वतःशीच म्हणाला. पण लगेचच त्याने चेहरा कठोर केला आणि हात झटकून कागद तिला देत म्हणाला, हे सगळं ड्रामा ऑफिसमध्ये चालणार नाही, लक्षात ठेव. तू इथे फक्त माझ्या नावामुळे आहेस. अन्वीने ओठ चावले, पण हलकं हसत म्हणाली, हो, पण कदाचित एक दिवस तुम्हाला माझ्या नावापेक्षा मी कोण आहे ते महत्त्वाचं वाटेल. आरव काही बोलला नाही. तो निघून गेला, पण पहिल्यांदाच त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. त्या रात्री बेडरूममध्ये आरव झोपायचा प्रयत्न करत होता, पण डोळ्यासमोर फक्त अन्वीचे डोळे फिरत होते. तो स्वतःशीच पुटपुटला, का तिचं हसू मला रागवूनही अस्वस्थ करतंय. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एक मीटिंग होती. यावेळी एका नवीन क्लायंटची एंट्री झाली. राहुल कपूर, स्मार्ट, आत्मविश्वासाची आणि थोडा फ्लर्टी स्वभावाचा. तो अन्वीला पाहताच थांबला. मिस्टर मेहरा, यू आर मोर ग्रेसफुल दॅन आय एम जेनर, तो हसत म्हणाला. अन्वीने नम्रपणे स्मित केले, धन्यवाद, पण मी इथे फक्त माझं काम करायला आले आहे. सगळ्यांसमोर हा छोटासा संवाद झाला, पण आरवच्या डोळ्यात रागाचा ज्वालामुखी पेटला. तो राहुलकडे रोखून बघत होता. कोणीही तिच्याकडे अशा नजरेने बघण्याची हिंमत कशी केली? मीटिंगभर आरवने राहुलला वारंवार कडक उत्तरं दिली. अन्वीला हे सगळं लक्षात आलं. ती मनातच म्हणाली,
त्याला तर माझ्याकडे बघायचंही नाहीये, पण इतरांनी बघितलं तरी त्याला खुपतंय. हा राग आहे की काहीतरी वेगळं? मीटिंग संपल्यावर राहुलने अन्वीला फाईल दिली. तुमचं प्रेझेंटेशन खूपच चांगलं होतं. खरं सांगायचं तर तुमच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आहे, तो म्हणाला. आरव ते ऐकून थंडपणे पुढे आला आणि फाईल स्वतःच्या हातात घेतली. थँक यू, बट यू आर हेअर फॉर बिझनेस, नॉट फॉर कम्प्लिमेंट्स. राहुल हसून निघून गेला. अन्वी शांत उभी राहिली, पण तिच्या मनात विचार घोळत होते. आरवने तिला एकटेक बघितलं आणि मग कटाक्ष टाकत म्हणाला, तुला वाटतं का सगळ्यांना हसून उत्तर देणं योग्य आहे? तुला काही मर्यादा पाळावी लागतील. अन्वी शांतपणे म्हणाली, मी फक्त माणूस म्हणून वागत होते. श्री मेहरा, तुमच्या रागाच्या चौकटीत बसणं मला जमत नाही. आरव काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला आणि निघून गेला. पण आतून तो स्वतःशी झुंजत होता. हा राग खरोखर तिच्यावर आहे की त्या माणसावर ज्याने तिच्याकडे पाहिलं? दुपारी मेहरा मॅन्शनमध्ये घरच्या कामासाठी एक मीटिंग झाली होती. आरव काहीतरी गंभीर प्रोजेक्टवर बोलत होता आणि सगळे कर्मचारी ताणलेले होते. अन्वीने काही सुधारणा सुचवली. श्री मेहरा, जर आपण हा डेटा असे फिल्टर केला तर परिणाम अधिक स्पष्ट दिसेल, तिने विनम्रपणे सांगितले. आरव अचानक थांबला आणि तिकडे बघत म्हणाला, तुला काय वाटतं की मला तुझ्या सूचनेची गरज आहे? सगळ्यांच्या डोळ्यात ताण दिसला. अन्वी हसली नाही, पण आवाज ठाम ठेवून म्हणाली, मी फक्त कामासाठी सांगत आहे. माझं इथे अस्तित्व फक्त नावापुरतं नाही. आरव क्षणभर थांबला. त्याच्या डोळ्यात राग होता, पण आतल्या मनात जरा कौतुकही जागृत झाले. ही मुलगी वेगळी आहे. ती फक्त सौंदर्य किंवा नाम नाही, ती आत्मविश्वास दाखवते. सगळ्यांनी अन्वीच्या धैर्याची कौतुक केले, पण आरव अजूनही कट्टर होता. तो स्वतःशीच म्हणाला, ती जरी खूप सामर्थ्यवान आहे तरी मी कधीही सहज मान्य करणार नाही. अन्वी त्या दिवशी अनुभवली की स्वतःचा आवाज लावल्यावर लोकांचा आदर मिळतो. तिने स्वतःशी शपथ घेतली, मी अजूनही बिचारी नव्हते आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी पडू देणार नाही. आरवने नजर हळूहळू तिच्याकडे वळवली, पण लगेचच ती कटू थंड दिसली. तिला ओळखायचा अजून वेळ आहे, पण हळूहळू ही जिद्द मला आवडायला लागेल. हे मी मान्य करतो का? तो मनात पुटपुटला. रात्रीच्या गडद शांत हॉलमध्ये अन्वी आपल्या खोलीत बसली होती. तिच्या डोळ्यात अजूनही दिवसभराच्या ऑफिसमधल्या संघर्षाची झळ होती, पण चेहऱ्यावर हलकी हसरी. आरव अचानक खोलीत आला. त्याने तिला बघितलं, पण आपला कट्टर चेहरा कायम ठेवला. तुझ्या प्रेझेंटेशननी काही चुका नव्हत्या, पण तुला अजून खूप शिकायचं आहे, तो म्हणाला. आवाज थंड, पण आवाजात थोडासा हलका बदल होता, जसा ऐकायला खूपच न्याहाळलेला वाटतो. अन्वी काही बोलली नाही, ती फक्त हसली. हे हसू आरवच्या मनात चटकून गेले, पण तो लगेच डोळा वळवून म्हणाला, हे हसू कामाच्या वेळेला नाही हवे, लक्षात ठेव. अन्वी मनात हसली. तो अजून कट्टर आहे, पण कसं वाटतंय, थोडासा आकर्षण दिसतंय त्याच्या डोळ्यात. त्या रात्री आरव स्वतःशीच म्हणाला, मी कधीही प्रेम दाखवणार नाही, पण हळूहळू हे आकर्षण मला जास्त जाणवायला लागलं आहे. अन्वीच्या मनातही थोडासा बदल जाणवला. ती स्वतःशी म्हणाली, तो जसा रागीट आहे तसाच हळूहळू माझ्याकडे बघत आहे आणि मी थांबणार नाही. दुपारी ऑफिसमध्ये कामाचा ताण सुरू होता. अन्वी डेस्कवर बसून कागद तपासत होती आणि आरव जवळून तिच्याकडे जात होता. तो अचानक म्हणाला, ही फाईल तुला तपासायला हवी होती का? मला पाहिजे असल्यास मी करू शकतो. अन्वीने हलक्या स्मितासह उत्तर दिले, धन्यवाद, पण मी स्वतः करू शकते. आरव क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या मनात थोडासा बदल होता, पण चेहरा अजूनही कट्टर होता. तिने स्वतःच हात दिला आणि मी रागानेही खुश झालोय, तो स्वतःशी म्हणाला. अन्वी काम करत राहिली, पण लक्षात आलं की आरव थोडा वेळ तिच्याजवळ उभा राहिला. तिच्या डोळ्यात हलकीशी चमक होती. तो माझ्याकडे बघत आहे आणि मला जाणवते की हे फक्त राग नाही, थोडासा आकर्षणही आहे. ती मनात हसली. त्या दिवशी संध्याकाळी आरव घरात जाताना स्वतःशी पुटपुटला, मी प्रेम दाखवणार नाही, पण हळूहळू मी या मुलीला नकोसं मानणार नाही, हे निश्चित आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अन्वी काम करत होती आणि आरव जवळून तिच्याकडे पाहत होता. तो स्वतःला मनाशी म्हणाला, कसलीही जिद्द आणि सौंदर्यही आहे,
पण मी अजूनही प्रेम दाखवणार नाही. तेव्हाच एका क्लायंटने अन्वीशी हलकं बोलले, हसत विचारले, तुम्ही नेहमी इतकी शांत आणि आत्मविश्वासी का असता? अन्वी हसली आणि म्हणाली, कारण काम महत्त्वाचं आहे, इतर गोष्टी नंतर पाहू. आरवचे डोळे अचानक तिच्या डोळ्यावर थोडा वेळ ठेवल्या. सर्वांनी अन्वीचे कौतुक केले, पण आरवची मनाची जागा थोडीशी हळूहळू बदलली. ती फक्त सुंदर नाही, ती सामर्थ्यवान आहे आणि मी हे मान्य करतो का? तो मनात पुटपुटला. अन्वीने मनाशी ठरवले, मी अजूनही मजबूत आहे. तिच्या स्वतःच्या शक्तीमुळे लोकांचा आदर मिळतो आणि तो हळूहळू बदलतोय. रात्री आरव घरी परत असताना स्वतःशी पुटपुटला, मी प्रेम दाखवणार नाही, पण हळूहळू ती माझ्या मनात घर करून राहणार आहे. चला तर, कशी वाटली कथा? आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.